नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही एकत्रित येत आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं जे स्मृतीस्थळ आहे दादरला, तिथं ते दोघं एकत्रित येऊन बंधू पहिला तर संदेश ते महाराष्ट्रातल्या जनतेला देतील. आणि त्यानंतर त्या दोघांची जी काही युती झालेली आहे, असं दिसतं आहे की मुंबई, नाशिक आणि मग MMR रिजन मधले उर्वरित भाग, ठाणे वगैरे आणि पुणे, अशा ठिकाणी या दोघा बंधूंचं मुख्य लक्ष असणार आहे. आणि ऑब्व्हियसली सगळ्यात जास्त लक्ष तर त्यांचं हे मुंबई महानगरपालिकेवरती असेल. आणि राज ठाकरेंनी ह्या संपूर्ण काळामध्ये त्यांच्या स्वभावाला अनुसरून ज्या पद्धतीनं शांतपणे, जोपर्यंत फॉर्मली संपूर्ण जागा वाटप होत नाही तोपर्यंत कोणतीही भूमिकेची जाहीर वाच्यता न करता, मधल्या काळात त्यांचा मला फोन आला होता, वी चॅटेड ऑन अ डिफरंट इश्यू, पण त्या सगळ्या संदर्भामध्ये असं दिसतं आहे की दोघं बंधू एकत्रित आल्यानंतर महाराष्ट्राच्या पोस्ट 2024 विधानसभा निवडणुकीच्या नंतरची ही एक सगळ्यात मोठी वॉटरशेड मुवमेंट आहे, ज्याला राजकारणामध्ये फार महत्व असतं. आणि राजकारण हा सगळ्या शक्यतांचा खेळ आहे. इथे विचार आणि नैतिकतेला फारसं महत्व नसतं. कारण 2006 साली जेव्हा श्री राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली होती, त्यानंतरचा तो दिवस, तो प्रसंग आठवा. त्या दिवशी आम्ही सगळेच त्याचं वार्तांकन करत होतो. संजय राऊतांची गाडी मनसेनी, तेव्हा मनसे तर नंतर फॉर्मलाईज झाला, पण तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी पूर्ण पलटवली होती. आज तेच संजय राऊत हे दोघांमधल्या मध्यस्थींचा एक महत्वाचा केंद्रबिंदू ठरले. थोड्या वेळापूर्वी त्यांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यातनं अधिक स्पष्टता आली की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे फॉर्मली एकत्रित येत आहेत. बरं, गमतीचा भाग असा की ज्या हॉटेलमध्ये श्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची 25 वर्षानंतर तुटलेली मैत्री पुन्हा एकदा जुळली, आणि ते जे मातोश्रीमध्ये बंद खोलीमध्ये काय शपथ दिली वगैरे असं जे म्हणतात, शब्द दिला होता, तर त्या खरं तर ते ऑपरेशन बालाकोट, म्हणजे बालाकोट जेव्हा झालं त्याच्या आधीची ती होती. आणि मी खात्रीने सांगतो तुम्हाला, जर ऑपरेशन बालाकोट झालं असतं याच्या आधीच, तर कदाचित शिवसेनेबरोबर तेव्हा भारतीय जनता पार्टीने युती केली असती का, आय हॅव अ डाऊट. एनिवेज, पण तेव्हा लोकसभेच्या जागा समसमान प्रमाणात आणि विधानसभेच्या जागांचंही सन्मानजनक पातळीवरती वाटप असं सगळं ठरलं होतं. त्याच हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येत आहेत. हा योगायोग आहे. बरं, आता ह्या दोघांच्या एकत्रित येण्याचे प्लस पॉइंट्स काय आहेत? तर एक फॉर्मिडेबल ऑपोजिशन पॉलिटिकल पार्टी की ज्याच्यामध्ये काहीतरी क्षमता आहे की जे भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाला आव्हान देऊ शकेल, असं एक फॉर्मिडेबल कॉम्बिनेशन तिथं बनताना दिसतंय. काँग्रेसच्या गोटात थोडी चाचपणी मी केली तर मला असं लक्षात आलं की काँग्रेसला असं वाटतं आहे की दोन पक्षाची तुलना केली, म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, तर मराठी माणूस हा मुद्दा मनसे आणि राज ठाकरे यांनी शिवसेनेपेक्षा कित्येक पटीनं अधिक प्रमाणात आक्रमकपणे राबवलाय. म्हणजे रेल्वेच्या रिक्रुटमेंटच्या भरतीच्या वेळेला ज्या पद्धतीनं मनसे सैनिकांनी उत्तर प्रदेश आणि बिहारी मंडळावरती हल्ले चढवले, त्याच्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मनसेबद्दल दहशत, नफरत हिंदीमध्ये ज्याला म्हणतात, ते आहे. आणि राज ठाकरेने ते कधी लपवून ठेवलेलं नाही. त्यामुळं काँग्रेसला अडचण आहे की ते उघडपणे ह्या दोघां बंधू बरोबर जातील. पण एक टॅसिट अंडरस्टँडिंग मला अशी दिसते आहे की काँग्रेसचे वरिष्ठ नेते कदाचित मुंबईमध्ये प्रचार करणारच नाहीत. जे काय होईल ते वर्षा गायकवाड, भाई जगताप वगैरे जे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते आहेत ते करतील, किंवा हर्षवर्धन सपकाळ आणखी काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी करतील. कारण काल महानगरपालिकेसाठी जे स्टार प्रचारकांची यादी आली आहे त्याच्या यादीवरूनच लक्षात येतं आहे की राष्ट्रीय पातळीवरून फारसं काही होणार नाही. त्यामुळे एक टॅसिट अंडरस्टँडिंग काय असणार आहे, तर ह्या दोघा बंधू एकत्रित असताना काँग्रेस फॉर्मली अधिकृतपणे ह्या दोघांच्या अलायन्समध्ये येणार नाही, गुपचूपपणे त्यांना पूरक राजकारण करत राहील. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा मात्र उत्सुक आहे या दोघांबरोबर जाण्यासाठी. आणि ज्या 60-70 जागा, 227 जागा मुंबई महानगरपालिकेत आहेत, तिथे उद्धव ठाकरे 100 जागा, 100 प्लस, 150 प्लस वगैरे, आणि मग 70 जागा ते 60 जागा मनसे, आणि मग उर्वरित जागामध्ये दोघांच्या कोठ्यातनं काहीतरी काढून द्यायचं, असं ते सगळं चाललेलं आहे. आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही. संजय दिना पाटील जे होते ते त्यांनी आता पक्ष सोडलेला आहे. सो असं मुंबईमध्ये घडतं आहे. आणि मी म्हणालो तसं एक महत्वाची राजकीय घडामोड म्हणून याच्याकडे बघायला हवं. याचा अर्थ सगळं चाललेलं आहे का? अजिबात नाही. एक, ही अपॉर्च्युनिस्टिक पॉलिटिकल अलायन्स आहे, संधी साधूपणा आहे, हे आधी आपल्या मतदारांना वाटणार नाही ह्याची दोघा बंधूंनी काळजी घेणं आवश्यक आहे. कारण हे बघा, राज ठाकरेंनी सगळ्यात जास्त टीका कोणावरती केली असेल तर ती उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेली आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अगदी बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसामध्ये वडा देण्यापासून ते तुमचं हिंदुत्व कसं बेगडी आहे इथपर्यंत असे अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी विचारले होते. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1, या दोघातली जी युती आहे ती संधी साधू युती नाहीये,
फॉर्म्युडेबल एक मोठी ग्रँड अलायन्स, एक मोठा विरोधी पक्ष उभा करण्याच्या प्रयत्नाचा तो भाग आहे आणि तो विश्वासार्ह आहे असं त्यांना दाखवावं लागेल. आणि त्यासाठी पहिली गोष्ट तर दोघांनी खूप खुबीने केली आहे ती म्हणजे जागा वाटपाचा तिढा सार्वजनिकरित्या त्यांनी चर्चेत येऊ दिला नाही. पण ते फक्त मुंबईपुरतं करून चालणार नाही. तुम्हाला पुण्यात पण, नाशिकमध्ये पण, मीरा भाईंदरमध्ये पण, ठाण्यामध्ये पण दोघांच्या जागा वाटपांचा तिढा अजिबात चर्चेला न येता करावा लागेल. 1. 2. आता राज ठाकरे यांच्या मराठी माणूस हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याची खरोखर टेस्ट होईल. कारण जे कुठले उत्तर भारतीय, बिहारी, गुजराती वगैरे मंडळी जे भारतीय जनता पार्टीला, माहित नाही मला ते किती टक्का प्रमाण आहे, पण ज्यांना नको आहे भारतीय जनता पार्टी, तर त्यांच्या दृष्टीनं राज ठाकरे यांचं उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जाणं म्हणजे उद्धव ठाकरेंचे जे नव मतदार आहेत ते कापणं आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे नव मतदार कुठले आलेत, तर काही प्रमाणामध्ये दलित आणि मोठ्या संख्येनं अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम समुदाय. आता राज ठाकरे यांची कट्टर हिंदुत्ववादी भूमिका, नवीन हृदय सम्राट वगैरे ही जी भूमिका आहे त्या भूमिकेचे प्रश्न पुन्हा विचारले जातील की राज ठाकरे यांचं काय म्हणणं आहे. बरं, खास करून उद्धव ठाकरे यांनी प्रो मुस्लिम जी भूमिका मधल्या काळात घेतली होती की आमचं हिंदुत्व हे मुसलमानांच्या विरोधातलं नाहीये, बाळासाहेबांसारखं नाही, असं स्वतःलाही बाळासाहेबांच्याच भूमिकेपासून थोडंसं दूर केलं होतं. तर आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा प्रश्न विचारला जाईल. म्हणजे तुम्ही दोघं खरोखरच एकत्रित मनापासून आलात का, हा पहिला मुद्दा. दुसरा हिंदुत्व. तिसरा मराठी माणसाचा मुद्दा. मराठी माणसाच्या मुद्द्यावरती उत्तर प्रदेश, बिहारी आणि या सगळ्या संदर्भात, कारण मी मुंबईकर ही जी कॅम्पेन उद्धव ठाकरे यांनी केली होती तेव्हा व्यापक त्याला मुंबईचा जो वाढता मतदार बेस आहे तो लक्षात घेऊन त्यांना करायचा आहे. ह्या 3-4 प्रश्नाची उत्तरं देण्याबरोबरच सगळ्यात मोठं कठीण आव्हान असणार आहे आणि ते आहे भारतीय जनता पार्टीचं. इथे साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टीचा वापर भारतीय जनता पार्टी करते. पैशाचा प्रचंड वापर ह्या निवडणुकीमध्ये होतो. कोणी कुणाला नावं ठेवू नयेत अशी स्थिती असते. अशा वेळेला जेव्हा तुमच्याकडे फक्त भारतीय जनता पार्टीच नाही, तर आता जी माहिती येते आहे त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांना 100 जागा मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी देते आहे. तर ही रणनीती काय आहे की जिथे ठाकरे बंधूंचे उमेदवार आहेत, खास करून मराठी पॉकेट्समध्ये, तिथे तुम्हाला शिंदेच्याच उमेदवारांच्या विरोधामध्ये लढाई लढायची. आणि तिथे मग मराठी माणसाचा मुद्दा, शिंदेचे उमेदवार ते पण म्हणतील की बाळासाहेबांची खरी शिवसेना आमचीच आहे. बरं, 3 वेळेच्या निवडणुकीमध्ये लोकसभा, विधानसभा आणि नगरपंचायती एकनाथ शिंदेनी दाखवून दिलेलं की ही इज अ मास्टर ऑफ इलेक्शन्स. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं पैशांचा वापर केला, ज्या पद्धतीनं मुक्तहस्तपणे उदारता दाखवली, तर अशा एकनाथ शिंदे यांच्या विरोधातलं आव्हान हे काही सोपं नाहीये. एकनाथ शिंदे हे कसलेले खेळाडू आहेत हे त्याने आता सिद्ध करून दाखवले. सो भाजप काय करेल, तर तिथे जी लढत होईल ती एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराच्या विरुद्ध ठाकरे बंधूंचे उमेदवार अशी असेल आणि ती लढत सोपी नाही. खास करून उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचे जे 50, 60, 70 नगरसेवक होते ते पक्षाला सोडून केव्हाच निघून गेले. ते आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बहुसंख्येनं 52 आणि उर्वरित सगळे भाजपमध्ये गेलेत. बरं, काय आहे की पूर्वीचा जो कॉर्पोरेट असतो, नगरसेवक असतो, त्याची कुठे ना कुठे तर नाळ असतेच ना. 100 मतदारांनी त्याला मागच्या वेळेला मतदान केलं असेल आणि आता त्याला पक्ष सोडला म्हणून 50 जरी मतदार गेले तर 50% त्याची सुरुवात होते आणि मग बाकीच्या गोष्टी मी ज्या आता म्हणालो तशा त्या असणार. त्यामुळं ही पण सगळ्यात मोठी टेस्ट आहे. पण ह्या सगळ्यांची गोळाबेरीज केल्यानंतर सुद्धा मला असं दिसत आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी अगदीच एकांडी, एकेरी, एकारलेली, त्याच्यामध्ये काही दम नाही अशा पद्धतीची जी होईल असं वाटत होतं, तसं होणार नाही. राज ठाकरे हे उत्तम वक्ते आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे विरोधातले मुद्दे काढतील. अर्थात त्यांची राजकीय विश्वासार्हता हा त्यांच्या दृष्टीनं सगळ्यात चिंतेची बाब असेल, कारण त्यांनी इतक्या वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. कधी मोदीवर टीका, कधी मोदींच्या बरोबर, पुन्हा मोदीवर टीका आणि आता भाजपला पूरक असं राजकारण. याच्यापासून दूर जात त्यांना आपली पुन्हा स्वतःची म्हणून जी काही आयडेंटिटी आहे ती त्यांना दाखवावी लागेल. आणि हे पण त्यांना सिद्ध करावं लागेल की अशी जी चर्चा होते की मुळात भारतीय जनता पार्टीनीच त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलं, तर ते तसं नसून जेन्युअनली ते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करतायत. मी अजूनही श्री राज ठाकरे यांच्या तोंडून एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये कोणतीही टीका ऐकलेली नाही. सो इंटरेस्टिंग बॅटल इज ऑन आणि त्याच्याकडे आपलं खूप बारकाईने लक्ष असेल. आज त्यांचं जेव्हा जागा वाटप प्रत्यक्षात फॉर्मली, मला नाही वाटत आज ते जागा वाटप घोषित करतील. जागेंचे आकडे जरूर सांगतील ते, पण कुठल्या, कोणी परळची कोण लढवतंय, दादरची कोण लढवतंय, हिंदमाताची कोण लढवतंय, मुलुंड कोण लढणार आहे किंवा भांडूप कोण लढणार, या संदर्भातली कोणतीही माहिती ते अधिकृतपणे देणार नाहीत. कारण तसं जर त्यांनी केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी होऊ शकते. सो आपलं लक्ष आहे. हे व्हिडिओ तुम्ही अधिकाधिक पाहतच आहात, लाखोंच्या संख्येने पाहत आहात. थँक्यू सो मच.